कुंभमेळ्याची कामं चालू आहे पण कुंभमेळ्याची कामं चालू आहे, परंतु नाशिक त्र्यंबकेश्वर हा जो रस्ता आहे तो अतिशय हालाकीचा झालेला आहे. रविवारी खूप केओस निर्माण झालेला होता. आता नेमकं आपल्याकडनं काही सूचना असणार आहेत अधिकाऱ्यांना, कारण भाविकांची गर्दी वाढते. पुढच्या वेळेस याच कालावधीमध्ये श्रावण पण असणार आहे आणि कुंभमेळा पण राहणार. आता ठीक आहे, आता एक तर झालं, पण मी त्यांच्याशी बोलेन, जी कोणी अधिकारी असतील त्यांच्याशी. एक म्हणजे जे आहेत त्या रस्त्यावर गाड्या काही स्पीड होतात असे मी ऐकलेलं आहे. तर फायर ब्रिगेडच्या गाड्यांनी पाणी मारून तो एक पाकळी तरी जी आहे ना ती एकदम क्लीन करून ठेवा, म्हणजे गाड्यांची जी आहे हालचाल किंवा दळणवळण जरा फास्ट होईल. आणि मंदिराच्या ठिकाणी जे आहे लवकरात लवकर दर्शन कसं होईल आणि लोक बाहेर येतील हे पाहायला पाहिजे. आणि हे जर झालं नाही तर पुढच्या सोमवारी तेच होणार आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांनी ज्या ह्या सगळ्या गोष्टींचा जो विचार करायला पाहिजे. ज्या अडचणी असतात त्या अडचणी पुन्हा परत येऊ नये म्हणून काय करायला पाहिजे त्याचा विचार करून त्यांनी योग्य ती कारवाई करायला पाहिजे. मी सुद्धा त्यांच्याशी बोलतो. त्र्यंबकेश्वरातले एकमेव ग्रामीण एकूण विस्तार करण्यासाठी मात्र त्या ठिकाणी दुसरं रुग्णालय त्या ठिकाणी नाही आणि ते बनवलं जाते ते बरेचसं दूर बनवलं जाते त्र्यंबकेश्वर. त्यामुळे त्र्यंबकेश्वरच्या लोकांचा आक्षेप आहे हे रुग्णालय पाडू नये आणि दुसरीकडे पूर्ण झाल्याशिवाय ते पाडू नये. आता असं आहे ना की शेवटी मला माहिती नाही की त्या कुंभमेळ्याच्या आड ते दवाखाना किंवा हॉस्पिटल येते की काय याची मला काही कल्पना नाही. पण अगदीच फार मध्ये येत असेल तर मग दुसरा काहीतरी विचार करावा लागेल. आणि मग जवळच कुठेतरी मग भाड्याने वगैरे काय जावं. फार लांब 4-4 किलोमीटर एक तर लोकल लोकांना जाणं ते कठीण आहे आणि दुसरं जर कुंभमेळ्याच्या वेळेला काही नवीन काही झालं ताबडतोब तर तिथे ताबडतोब लोकांना औषध पाणी मिळण्यासाठी फार दूर नेण्याऐवजी जवळात जवळ जी काही जागा असेल तिथे ते हॉस्पिटल घेऊन जावं, म्हणजे लोकांना जास्त लांब जावं लागणार नाही. कुंभमेळ्याला सुद्धा ते उपयोगी पडेल असं मला वाटतं. पण मी ते पण त्यांच्याशी बोलेन. पण यामध्ये प्राधिकरणची एक चूक प्रकर्षाला दिसते. जातीवादी मनुवाद्यांचा आमदार जे आहेत तिन्ही पक्षाचे त्या आमदारांच्या संख्येच्या प्रमाणामध्ये पर्सेंटेज ठरवलं जाणार आणि मग त्याच्यानंतर जे आहे हे महामंडळाचं वाटप होणार. अजून त्या स्टेपला आम्ही आलो नाही आहे. व जिथे जिथे समजा एखादा मंत्री अध्यक्ष, समजा माझं महामंडळ आहे, मी मंत्री अध्यक्ष आहे, तर तिथे 2 उपाध्यक्ष जे आहेत दुसऱ्या 2 पक्षाचे आम्ही घ्यायचे. अशा रीतीने सर्वच तिन्ही पक्षांना न्याय मिळेल आणि प्रतिनिधित्व मिळेल हे आम्ही पाहू. आपल्या पक्षाकडलं किंवा आपल्याकडलं कुठल्या महामंडळावर दावा असणार आहे ती चर्चा अजून काय, म्हणजे आम्ही काय सांगायचं आम्ही तयारी आहे, पण ते मीडियामध्ये चर्चा करण्यासारखं नाही आहे. हे काढा. हां, धन्यवाद. अरे हो गया ना. नाही हो, पैसे अद्यापही अनेक शेतकऱ्यांची दिली गेलेली नाहीये आणि आता नवीन परत भूसंपादन करण्याची प्रक्रिया केली जाते. कोर्टाने सुद्धा काही काळासाठी स्टे दिलेला आहे. असमन्वय मोठ्या प्रमाणात दिसतोय. आता मागचे जर पैसे दिले नसतील तर ते द्यावे लागतील आणि त्यांच्याही काही सूचना आहेत. मी ते अर्थात वर्तमानपत्रातून मीडियातून ते वाचत असतो. त्यांच्याबरोबर चर्चा करून प्रश्न सोडवला पाहिजे. कारण हा खरा म्हणजे 2-4-5 महिन्याचा खरा म्हणजे मुद्दा असतो. नंतर जे आहे ती गर्दी कमी होत जाते. महत्त्वाचे जे काही पर्व असतात ते एकदा झालं की ते कमी होतात.
तर थोडंसं सामंजस्याने घेतलं पाहिजे. शेवटी जर नाशिकच्या सगळ्याच लोकांना अंगावर घेऊन आपण आपलं एखादा जर उत्सव करायला लागलो किंवा धार्मिक कार्य करायला लागलो तर लोक विरोध करणं स्वाभाविक आहे. तर थोडंसं त्यांच्या लोकांना बोलून कशा रीतीने मध्यम मार्ग काढायला शिकलं पाहिजे. आणि हेच तर जे आहे या सगळ्या अधिकाऱ्यांचं कौशल्य असतं मार्ग काढणं. साहेब, असे अनेक प्रश्न असताना आता गिरीश महाजनांकडे पालकमंत्री पद दिलेलं आहे, त्यांना कितपत आव्हानात्मक आहे असेल असं वाटतंय? खड्ड्यांचा प्रश्न, कुंभमेळा असेल, हे सगळं काय ते करतील ना. ते असं आहे की कुंभमेळा मंत्री म्हणून ते काम करतच होते आणि बहुतेक कामं सगळी कुंभमेळ्याची चालू आहे. तर आता आणखीन मग पालकमंत्री दुसऱ्यांना नेमून 2 सत्तास्थानं निर्माण करण्यात काय अर्थ होता? आता माझं पण अनेक ठिकाणी तुम्ही ते घेतलेलं, मला त्याची काही फार आस नाही आहे. मी मुंबईपासून नाशिकपर्यंत कित्येक वेळा जे आहेत हे कार्यक्रम केलेले आहेत. मुख्यतः जे झेंडावंदन, पालकमंत्री, ते सॅल्युटेशन वगैरे सगळं झालेलं आहे. बरं असं आहे की लोक आता नाहीतरी आपण पाहतो की ते लोक येतातच आहे, त्यांची कामं होतातच आहे, बाकी काय होतं. ठीक आहे, करू दे त्यांना. त्यामुळे काय माझा त्याला विरोध नाही. आमचं पूर्ण सहकार्य त्यांना राहणार आहे. एवढंच, नाशिकच्या लोकांना, त्र्यंबकेश्वरच्या लोकांना, शेतकऱ्यांना त्यांची दुखणी काय आहे, त्यांच्या अडचणी काय आहेत, त्या अडचणी चर्चेने सोडवल्या गेल्या पाहिजेत आणि त्याच गोष्टीचे परत घडता कामा नये. साहेब, एवढं 19 महिने का रखडलं होतं पालकमंत्र्यांवर? मला काय माहिती नाही. आमच्याकडून तर मला वाटत नाही की आम्ही काही मागणी केली होती. परंतु दादा होते, अजित पवारसाहेब दादा, त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की ह्या 1-2 जिल्ह्याचं जे आहे पालकमंत्री जरी नसलं तरी स्वतः निधी वाटप वगैरे मी स्वतः करणार आहे. त्यामुळे काय कोण त्याच्यात जास्त लक्ष देत नव्हतं. परंतु आता ठीक आहे, निर्णय घेतला आणि तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे निर्णय घेण्याचा. तर आपल्या पक्षाचे सच्चिदानंद सिंह हे राष्ट्रीय सचिव आहे. त्यांनी पुन्हा एकदा सुनेत्रा पवार यांना नोटीस पाठवली आहे. रिमाइंड नोटीस आहे ती. त्यांच्या अध्यक्षपदाला त्यांनी निवडीला आक्षेप घेतलेला होता. आता हा कोण खोडसाळपणा करतोय, कशासाठी करतोय मला काही कळत नाही. त्याला म्हणा, तुम्हाला म्हणायचं काय अध्यक्ष, कोण करणार का तुम्हाला ते अध्यक्ष? कशासाठी? आज जर सगळ्या पूर्ण पक्षाला, निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना, खासदारांना, सगळ्यांना जर सुनेत्राताई पवार या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून हव्या आणि त्याप्रमाणे त्यांनी मतदान केलंय, तर मग या अशी पत्र देऊन का त्रास दिला जातोय? तर ते पत्र आले की नाही, पत्र आलं तर पत्रात काय आहे हे मी मुंबईला गेल्यानंतर चर्चा करीन आणि त्यानंतर बघू. श्रीमद भागवत जर वाचलं असतं तर अजितदादांचा अपघाती मृत्यू झाला नसता, असं खारघरचे इस्कॉनचे अध्यक्ष आहेत सुरदास यांनी दावा केलेला आहे. इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष आहे. इस्कॉन मंदिर आहे ना, इस्कॉन मंदिर, त्याचे एक अध्यक्ष आहे. त्यांनी असा दावा केला आहे की अजित पवार यांनी जर भगवद्गीता वाचली असती तर त्यांचा अपघाती मृत्यू झाला नसता, अशा प्रकारचं त्यांनी विधान केलेलं आहे. ठीक आहे, त्यांचं विधान त्यांना लकला. काय आम्ही सुद्धा भगवद्गीता अशी घेतलेली आहे, तर त्याला ते वाचणं लिहिणं काही पूर्ण काही जमलेलं नाही आहे. आणि अजून तो उभा आहे बाबा, परमेश्वर कृपेने लोकांच्या आशीर्वादाने अजून उभा आहे. चालतंय ना. मग तुमच्यापैकी किती लोकांनी वाचलं हे सुद्धा मला सांगता येणार नाही. मला तर वाटत नाही एखाद्याने पूर्ण ते वाचलं असेल. साहेब, राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा या ठिकाणी सुरू आहे आणि लवकरच निर्णय होईल अशी देखील शक्यता ते तुम्ही जरा प्रयत्न करा, झाला तर बघा. आता काय सांगू, तेच तर तुम्ही एक प्रयत्न करा, 2 राष्ट्रवादी एकत्रित. जरांगे पाटील अंतर्वलित उपोषण करणार आहेत. जर प्रश्न मार्गी लागला नाही तर मुंबईत जाणार असं देखील त्यांनी इशारा सरकारला दिलेला. पुढं पार्थ पवार आणि शरद पवारांची काल रात्री भेट झाली. 3 तास बैठक झाली. पार्थ पवार आणि शरद पवार यांची काल रात्री भेट झाली. जवळपास 3 तास ते सोबत होते. किती? 3 तास. बर, ठीक आहे, मला माहिती नाही. पार्थ पवार खासदार आहेत, नेते आहेत. पवार साहेब तर अध्यक्ष आहेत त्या पक्षाचे. काय चर्चा झाली आम्हाला काही कल्पना नाही आहे. आणि भेट झाली तर काही त्यांनी सांगितलं तर मग तुम्हाला सांगेन मी काय आहे ते. आणि नाहीतरी ते जे आहेत
आजोबा आणि नातू असे त्यांचे संबंध आहेत. मग कशाच्या बाबतीमध्ये चर्चा झाली मी काय सांगू त्यांना. साहेब, शहरामध्ये एका बाजूला उद्योगाच्या कामांमुळे रस्ते फुटले जातात, तर दुसऱ्या बाजूला MNGL मुळे रस्ते फुटले जातात. कशा? MNGL मुळे गॅस पाईपलाईन. गॅस पाईपलाईन एमएनजी गॅस पाईपलाईन ती शहरात असं आहे की MNG जो आहे गॅस पाईप सगळ्यांनी घ्यावेत हा मुद्दा आहे. कारण आता जे आहे हळूहळू जे आपण जे पाहतो आहोत की अनेक गोष्टीचे जे आहे ह्या अमेरिका, इस्रायल, इराण या लढाईमुळं प्रॉब्लेम्स येतात. म्हणून आम्ही सांगितलं की जास्तीत जास्त आपल्याकडे गॅस आहे तो गॅस पाईपलाईन टाकून घ्या. पण तो एक चर असतो, तो काही संपूर्ण असा खुला जात नाही. आणि दिल्लीमध्येच त्याचा निर्णय झालेला आहे की या बाबतीमध्ये महानगरपालिकेने सुद्धा त्यांना ताबडतोब परवानगी द्यावी. परंतु त्याचबरोबर ताबडतोब जर झालं असेल तर त्याच्यावर जे आहे काही डांबराचा थर वगैरे टाकून ते बुजवलं पाहिजे आणि ते करतील असं मला वाटतं. प्रॉब्लेम असा आहे की MNGL खड्डे करते पण 2-3 वर्ष लाईन देत नाही लोकांना. स्वतः महापालिका आयुक्तांनी असं म्हटलंय की माझ्या घरासमोर 2-3 वर्षापासून लाईन केली पण आम्हाला गॅस देतच नाही. तर पुरवठा विभाग तुमच्याकडे असल्यामुळे आपण काही नाही, मी नक्की पहिल्यांदाच मी ही तक्रार ऐकलेली आहे. मी विचारून घेईन. कारण त्यांनी सरकारनं प्रत्येक काही शहरासाठी काही कंपन्या ज्या आहेत त्यांची नेमणूक केलेली. त्यांचं काम आहे की तिथल्या त्या शहरामध्ये पाईपलाईन्स टाकणं आणि PNGच्या आणि लोकांना गॅस पुरवणं घरोघरी. तर इथे कोण काम बघतंय काय आहे त्याचा रिपोर्ट मी नक्की घेईन. साहेब, रिक्षा टॅक्सी चालकांना आजपासून मराठी अनिवार्य करण्यात आलेला आहे. जर आलं नाही तर त्याच्यावरती कारवाई देखील होणार आहे. मग काय वाटतं, मराठीचा हा जो काही मुद्दा आहे पुन्हा एकदा जिथे गरजेचं आता वर्षानुवर्ष जर तुम्ही इथे राहत असाल तर थोडंसं 2-4-5 वाक्य मराठी यायला काय हरकत आहे. महाराष्ट्रातले लोक सुद्धा गुजरातमध्ये जातात, तामिळनाडूमध्ये जातात, स्वच्छ तिथली भाषा बोलतात. तर इथे जे आहे 5-7 वाक्य शिकली तर बस. कुठे जायचं आहे, किती पैसे झालेले आहेत, अमुक काय तमुक काय, एवढे काम त्याला भाषा त्यांना शिकायला काय हरकत आहे. आणि तो जर केवळ हट्ट आहे मी ते करणारच नाही तर मग त्याबद्दल जे आहे सरकार आणि इतर जे काही संस्था आहेत तो निर्णय घेतील. जेनजीच्या आंदोलनानंतर राहुल गांधी जास्त सक्रिय झालेत. आता वेगवेगळ्या शहरात जाऊन ते तरुणांशी बोलतात. आजही पुण्यामध्ये ते काही मुलींशी संवाद साधणार आहेत. एकूणच जेनजीला आकर्षित करण्याचे हे सगळे प्रयत्न. असं आहे की लोकशाहीमध्ये जे आहे सरकार पक्ष सरकारी काम करतं लोकांना आकर्षित करण्यासाठी. तसंच विरोधी पक्ष सुद्धा जे आहेत त्यांच्याकडे आकर्षित लोकांना करण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आखतात. काही चूक आहे असं मला वाटत नाही त्याच्यामध्ये. सर, हिंदी में क्या बोले हिंदी सर, में? वंदे मातरम को लेकर जो विवाद चल रहा है बीजेपी और कांग्रेस में, उसको लेकर क्या कहेंगे? क्या बोला? वंदे मातरम को लेकर जो विवाद चल रहा है बीजेपी की तरफ से और कांग्रेस के ऊपर आरोप लगाया जा रहा है, उसके ऊपर क्या कहेंगे?